सकाळचे 8 वाजले, लेट झाला. अक्षय खूप भडकलाय. आता मी नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये मॅगी आहे, इडली, चटणी, सांबार पण आहे, पण मी घेतला नाही. सगळं बघा, अपूर्वा पण नाश्ता करतोय, आशू पण नाश्ता करतोय, मी पण नाश्ता करतो आणि निघतो. फॉल पुढे गुलमर्ग ना, गुलमर्गला गंडोला राईड आहे आपला. आणि 10:30 हे 3ला. आपण चाललो गुलमर्गला. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली आम्ही आलोय गुलमर्गला आणि तुम्ही बघू शकता सफेदच सफेद. आता आम्ही गंडोलाच्या साईडला चाललो आहे, कारण आमचे ऑलरेडी तिकीट्स निघालेले आहेत. आणि गंडोला लाईन अशी बोलतात बघा. आणि आपल्या 2 फेजच्या तिकीट आहेत. तर पहिला फर्स्ट फेजला जाऊ, बघूया आपण स्टेबल राहतोय का. त्यानंतर आपण सेकंड फेजला जाऊ. आणि थर्ड फेजला तर आपल्याला अलाउड नाही. आणि सगळीकडे स्नो आहे इथे, सगळीकडे स्नो म्हणजे जागोजागी स्नो आहे बघा. आणि हा गेट आहे आणि हा गेट आहे. आणि हे दोघं नुसतं आहे ना खायचं, हे घ्यायचं, त्यांना तिकडचं काय त्यांना लेणं घेणंच नाही. आपला बघ कसला गॉगल महागडे आमच्या 8,000ची गॉगल आहे, तुम्हाला काय सांगू. तर आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत. बोलतो काय बोलतो, कट मारून घे नंतर. आम्ही आता कंडोला मध्ये आलो, एंटर केलं आणि जाम थंडी वाजते. खायला घेतला, गॉगल घेतला मी, कारण हा मला देत नव्हता, पण मी घेतला. त्याला आता वर जाऊन भेटूया. गंडोलाचं एंट्रन्स आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा माझा आउटफिट कसं वाटतं हे नक्की कमेंट मध्ये सांगा, कारण का आमच्या आउटफिट नेहमी बाहेर असतं. अच्छा, हमको सिखा रिया है. ऐका, खिडकीतून बर्फ बघा, खिडकीतून बर्फ. चला चला चला, चलते रहो भाई साहब. केवढी लाईन लागली आहे बघा, भरपूर लाईन आहे मित्रांनो. अजून लाईनीमध्ये अर्धा तासाला मी लाईनीमध्ये जाऊ. हे बघा आपली पब्लिक आहे सगळे. आणि इथे गंडोला आतमध्ये, तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण आतमध्ये तर इथे माणसं बसतात. आता गंडोला फायनली गंडोलाच्या इथे आलेलो आहोत. आणि बघू शकता लेट्स गो इन गंडोला. दूर येते बघा, दूर. गाईस, गंडोला राईड. ते गॉगल काढून फील घ्या, गॉगल काढून. अरे गॉगल काढा आणि फील घ्या. गॉगल काढून फील घेऊ का? परत कुठे फील घेणार आईच्या गावात. बसलो मग आपण. थंडी बघितली ना चाललं असतं प्राण जाय पण एस्थेटिक ना जाय. आमच्या तिघांचा फोटो पण नाही. गाईज, आपण आता फेज 2 ला चाललोय. फेज 1 वरून निघालोय. आणि तो स्केटर बघा, स्केटर तुम्हाला दिसत असेल किंवा माहित नाही. चांगला लाल मध्ये लाल झालाय, क्लास आणि मजबूत थंडी आहे, पूर्ण लाल पडलो आम्ही. गाईज, आम्ही फेज 2 ला आलोय आणि ते वातावरण फुल टाईट. हे बघा, ही आपली गँग ऑलरेडी आलेली आहे इथे. रील्स प्रोफेशनल.
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सीन असं आहे, तुम्हाला सगळं सांगतो. काल गुलमर्गला गेलो आम्ही आणि आता त्या बॅटरी वगैरे फुल ड्रेन झाली, म्हणजे मोबाईल पण स्विच ऑफ झाला. आम्ही स्वतः दमलेलो, एवढी थंडी होती. तर मी काय शूट केलं नाही, फक्त वरचं शूट केलं आहे. आम्ही हॉटेलला आलो, जेवलो वगैरे, डायरेक्ट झोपून गेलो. आणि आज आम्ही चाललो आहे साईट करायला श्रीनगरमधले छोटे मोठे. आता परत इथून कंटिन्यू करूया, कारण कालचं मी काही शूट केलं नाही. तर भेटूया त्या खाली नाश्ता करायला. चलो बाय. आता आम्ही हॉटेलमधून निघालो आहे, हे लगेच लोड करतात. आज फक्त साईट सीइंग आहेत श्रीनगरमधले, ते करणार आणि पेलगामला जाऊन स्टे करणार. उद्या पेलगाम आहे, मेन तर उद्या पेलगाम आहे, तिथे आपल्याला व्हॅली फिरायला भेटेल. आणि उद्या रात्री जाऊन परत आपण वैष्णोदेवीला जाणार आणि वैष्णोदेवीला जाऊन स्टे करणार आणि परवा वैष्णोदेवी करणार. 6 सीझन हॉटेल आहे. आता परिमलचा प्रॉपर व्ह्यू बघा, परिमलचा तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो. हा खालचा भाग आहे ना, जबरदस्त आहे. आता मी आलो परिमलवरून खाली उतरलो आणि आता मी आईस्क्रीम खातो. आम्ही 4 चौघांनी पण आईस्क्रीम घेतलेला आहे. ब्युटिफुल बरोबर. डायरेक्ट बसमध्ये जाऊन बसूया आणि डायरेक्ट लाल चौकला जाऊया, लाल चौक शॉपिंगला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो लाल चौकला शॉपिंगला. आणि काय आज सगळा पैसा आपण उडवायचा आणि उद्या नागडे फिरायचा. तयार राहा. काही आता आपण लाल चौकला आहोत. हा तो मेन स्पॉट आहे गडाचा, तिथे सगळे फोटोज वगैरे काढतात आणि हा मेन चौक आहे तो. आणि आजूबाजूला पूर्ण शॉपिंग सेंटर्स आहेत, पूर्ण आजूबाजूला शॉपिंग सेंटर्स आहेत. अक्षय येस ब्रदर. काय केलंस तू?